नमस्कार मित्रांनो, आपण 100 USC पासून 500 USC बनवण्याचं टार्गेट केलं आहे फॉरेक्स मार्केटमध्ये. आपण ते कंप्लीट करणार आहे 2 महिन्यामध्ये. आज तारीख आहे 1/7/2025 आणि आपण त्याला 1/9/2025 कंप्लीट करणार आहे. म्हणजे आपल्याला 2 महिन्यामध्ये 500 USCचं टार्गेट बनवायचं आहे आणि आपण ते पूर्ण रिस्क रिवॉर्ड रेशिओने फॉलो करणार. SMC पूर्णपणे त्याच्यावर अप्लाय करणार आणि आपण टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार. ते आपल्याला कमीत कमी 2 महिने तर चाललं पाहिजे, म्हणजे आपलं बॅलन्स वॅपआउट पण नाही व्हायला पाहिजे आणि आपण मार्केटमध्ये टिकून राहणे हे पण सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपण आज आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण आज एकच ट्रेड घेणार आहे आणि त्याच्यामध्ये 5% लॉसेस आपल्या कॅपिटलचं आणि 10% प्रॉफिट आपल्या कॅपिटलचं, एवढा रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज करणं आहे इथून पुढं सर्व ट्रेडमध्ये. आणि आपण आज पहिला ट्रेड घेत आहे. पण आपण हा ट्रेड प्लॅन केलेला आहे गोल्डमध्ये. SMC ट्रेड बेसच आहे, पण मी आता एक्सप्लेन नाही करत कारण ट्रेड सध्या ॲक्टिवेट आहे आणि आपला ट्रेड सध्या जसं ॲक्टिवेट केलं तसं मार्केटने थोडा डाऊन साईडला मुवमेंट दिलेला आहे. आणि आपला ट्रेड हे पाल थोडासा लॉसमध्ये चालू आहे. आपण याला लॉक करून घेऊया. एकदा लॉक केलं, हे पहा टार्गेट आणि टॉप लॉस लावलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे लॉस तर जास्त होण्याची जास्त शक्यता नाही आहे. 3.85 USCचा लॉस आहे आणि 10.3 USCचं टार्गेट आहे. असा आपला पहिला ट्रेड आहे रिस्क रिवॉर्ड रेशोने. तर पोवा टार्गेट भेटतं का लॉस भेटतो ट्रेडमध्ये आपल्याला, आणि हा ट्रेड कंप्लीट होण्यामध्ये पण किती वेळ लागतो आपण ते पण पाहूया. लवकर टॉप लॉस हिट होतं या टार्गेट हिट होतं, कारण मी ट्रेड घेताना जास्त पाहून नव्हतं घेतलं, असाच विचारला होता. ती माझी पहिली चुकी झाली. पण टार्गेट या टॉप लॉस भेटतं ते आपण पाहूया पहिलं. आता जिथं आपला चालू होता तिथंच आहे ट्रेड. हा हे बघा, जिथून मी बाय केला होता त्याच पोझिशनवर ट्रेड आहे, पाहूया. तर मित्रांनो, आपला ट्रेड हा आपण घेतला होता. खूप वेळ झाला डाऊन साईडलाच चालू होता. आता थोडासा प्रॉफिटमध्ये आलेला आहे. तकरीबन आपल्याला 4 USCचं प्रॉफिट दाखवलेलं आहे आणि सध्या लगभग 2.5 USCचं प्रॉफिट चालू आहे. म्हणजे आपला ट्रेड थोडा प्रॉफिटमध्ये आला आहे. असं मला वाटतं आहे 5 USCपर्यंत गेल्यावर एक्झिट करून टाकावं, कारण आपला पहिलाच ट्रेड आहे. रिव्हर्सल झाला तर टॉप लॉस हिट होईल. 5 USCपर्यंत गेल्यावर एक्झिट करून टाकावं असं वाटतं. कारण पुढच्याच मोठं टार्गेट घेऊया. आणि हा ट्रेड सध्या प्रॉफिटमध्येच आहे. पाहूया अजून थोड्या वेळाने. जर लॉस साईडला दिसला जाताना तर आपण एक्झिट करून घेऊया याला, नाहीतर हा ट्रेड कंटिन्यू होईल टार्गेटपर्यंत. अजून थोडा वेट केला तर टार्गेट भेटून देणार आपल्याला इतकं. तरी पाहूया, इथंच एक्झिट करू, नाही टार्गेट मिळालं तर मित्रांनो, मार्केट हा 5 USCचं मला दाखवून आलेला आहे. आता हा ट्रेड जो चालू आहे, आता हा डाऊन साईडचा ऑर्डर ब्लॉक आहे. म्हणजे हा जी निळी लाईन आहे का, इथून हा इथपर्यंत ट्रेंड तर डाऊनच आहे, पण सध्या ऑर्डर ब्लॉकमध्ये ट्रेड चालू आहे. तरी आपण ट्रेड घेतलेला आहे अपसाईडचा. तर असं मला वाटतं आहे 5 USCपाशी आपण टार्गेट बुक करायला पाहिजे. नाहीतर मार्केट इथून झटक्यात जर रिव्हर्सल झालं बाहेरला स्ट्रॅप करून, तर आपण पण त्याच्यामध्ये स्ट्रॅप होऊ शकतो आणि आपला हा पहिलाच ट्रेड लॉसमध्ये कन्वर्ट व्हायला टाईम नाही लागणार. त्यामुळे असं वाटतं मला की हा 5 USCमध्येच एक्झिट करायला पाहिजे. पाहूया आपण आता 5 USCपाशी आला का एक्झिट करून टाकूया ट्रेड. 5 USCवर 4.25 USC, 4.51, थोडा स्पाईक, अजून स्पाईक 64 USD 70. ओके, डन. तरी आपण 5.30 USC बुक केलेले आहे. पहिल्या दिवसाचा ट्रेड कन्फर्म झाला. तर मित्रांनो आपला आजचा पहिला ट्रेड कंप्लीट झालेला आहे आणि आपण त्याच्यात 5.30 USC असं हे टार्गेट बुक केलं आहे पहिल्या दिवशी.
आणि आपण म्हणजे हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. एकखटी मोठा घास खायचा प्रयत्न केला का आपलं कॅपिटल लॉस आउट होण्याची जास्त शक्यता राहते. त्यामुळे आपण मायक्रो 1 लॉटमध्येच ट्रेड करणार आहे आणि दम्मानी मोठ्या लॉटमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे दम्मा आपलं जसं प्रॉफिट होत जाईल आपण तसा मोठा लॉट घेण्याचा प्रयत्न करू. जसं आपलं रिस्क रिवॉर्ड रेशोनी फॉलो करून मोठा लॉट घ्यायचा प्रयत्न करू. आणि आजचा आपला पहिला दिवस होता 5.30 USC आपण असं टार्गेट बुक केलेलं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि